राज्यात काही दिवसापूर्वी राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता तोच गारवा संपून राज्यावर उन्हाच्या झळाचं सावट पसरलंय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार पुढील 5 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 42 ते 43 अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासातील आकडेवारी पाहता अकोला हे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले असून तेथे तापमानाची नोंद 42 अंश सेल्सिअस झाली आहे. नाशिकमध्येही पारा 41 अंशाच्या पार गेला असून पुणे आणि मुंबईतही उन्हाचा चटका वाढला आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर तापमानापेक्षा आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांना प्रचंड उकाडा आणि घामाचा त्रास सहन करावा लागत आहे. मराठवाड्यातील नांदेडमध्ये पारा 40 अंशावर पोहोचल्याने दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहे. वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका शेती पिकांना आणि फळबागांना बसत आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड यासारख्या केळी उत्पादक पट्ट्यात केळीच्या बागा करपून जात आहेत. प्रखर उन्हामुळे केळीच्या पानांचा हिरवेगारपणा नष्ट होऊन ती पिवळी पडू लागली आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने उपलब्ध पाणी पिकांना पुरेसे ठरत नाही. विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीतही झपाट्याने घट होत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. हवामान विभागाने विदर्भातील अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर भारतातून येणारे उष्ण वारे थेट विदर्भाच्या दिशेने वाहत असल्याने येथील तापमानात सरासरीपेक्षा 3 ते 4 अंशाची वाढ झाली आहे. पुढील 48 तासात येथील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. उन्हाचा कडाका पाहता आरोग्य विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. लिंबू पाणी, कोकम सरबत आणि ताकाचा आहारात समावेश करा. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नका. मजुरी किंवा शेतीची कामे पहाटे किंवा सायंकाळी उशिरा उरकावीत. गडद रंगाचे आणि जाड कपडे टाळून हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. आपल्या पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवा आणि त्यांच्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.